आणि यानंतर पावसासंदर्भातली बातमी नाशिकमधून। नाशिकसह जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे धरणं भरून वाहू लागली आहेत। सर्वत्र जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 12 धरणातून मोठ्या प्रमाणात सध्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र हे असं असलं तरी नांदगाव शहरालगत असलेले नाग्या साक्या आणि माणिकपुंज धरण अद्याप कोरडंच असून धरणांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक आहे। नाग्या साक्या आणि माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये अद्याप वाढ झालेली नाही। त्यामुळे परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय। मागील वर्षी नाग्यासाक्या धरण लवकरच भरलेलं होतं, मात्र यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटलेला आहे तरी धरणामध्ये समाधानकारक असं पाणी शिल्लक नाही। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। मागील 4 दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील 12 धरणं हे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। या धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडल्या जात आहेत। हे जरी असलं तरी नांदगाव तालुक्यातील धरणं मात्र अद्यापही कोरडेच आहेत। आपण आता आहोत नांदगावच्या नाग्या साक्या या धरणावर। 365 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण अद्यापही कोरडेच आहे। यामध्ये अत्यल्प असा मृत साठा शिल्लक आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मनासारखा पाऊस न झाल्याने या ठिकाणी धरणामध्ये पाणी वाढलेलं दिसत नाहीये। नाग्या साक्याच्या धरणावरील पिंपराळे असेल, वाखारी चौफुली असेल, साकोरा असेल आदी गावांच्या शेती सिंचनासाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो। तसेच माणिकपुंज धरणावरून जळगाव असेल, नायडोंगरी असेल, कासारी असेल आदी गावांसाठी शेती सिंचनाच्या पाण्यासाठी त्या धरणातील पाण्याचा उपयोग होतो। नांदगाव शहरासाठी देखील माणिकपुंज धरणामधूनच पिण्याचे पाणी जे ते आरक्षित केलं जातं। मात्र अद्यापही नाग्या साक्या असेल, माणिकपुंज धरण हे कोरडेच आहे। येत्या काळामध्ये जर चांगला पाऊस झाला तर हे धरणं भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अद्याप मात्र शेती सिंचन आणि पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक।